तर पोट्टे हो काय म्हणता मग उद्या होता श्रावण महिन्यातला तिसरा सोमवार आणि तिसऱ्या सोमवारी असतात आपल्या करूर फाट्यावर घुगऱ्या. आलो मग आम्ही इथं आमची हजेरी लावली. इथं आल्यानंतर मग गणेश भाऊ घुगऱ्या वगैरे आणल्या आणि आम्ही तिघं चौघ जण भिडलो भाऊ एकाच याच्यात घुगऱ्या खायला. मग मस्तपैकी आम्ही घुगऱ्या वगैरे खाऊन घेतल्या. त्यावेळेला ते पोट्टे आलते हे मग आम्हाला ब्लॉग मध्ये घे. मग याचा व्हिडिओ वगैरे काढला. मी म्हटलं आता इथं आलो तर मंदिरात जाऊन पाया लागून तर जाऊ महादेवाच्या. अंदर गेलो, अंदर जाऊन पाया वगैरे लागलो महादेवाच्या आरामात. तर पोट्टे हो पारे भाऊ मंदिरात काहीच गर्दी नाही आणि बाहेर घुगऱ्या खायला गर्दी पाहून घ्या किती होती. तर बेजाकड होती बाहेर लाईन लावा लागली शेवटी लोक. तिथून आलो मी घरी आल्यावर हा दिसला मला माझ्या घरी. याच्या थोड्या वेळ खेळलो वगैरे आणि मग जेवण केलं मस्त. जेवण झाल्यानंतर मी म्हटलं चला वापस आपल्याला गांधी कडे लागते. मग गाडीत पेट्रोल वगैरे टाकलं आणि मनात हर हर महादेवचा जयघोष करत सुंदर सुंदर कावडा पाहत आम्ही पोहोचलो दंडा फाट्यावर पोहोचलो तर अतिशय बम गर्दी होती. तेवढं मला एका कोपऱ्यातून आवाज आला. तिथून पाहतो तर इथं लयच गर्दी होती बाबा. म्हटलं काही ना काही भांडण झालं भाऊ यायचं. जाऊ दे आपल्याला काय पळागते भांडणं. पोहोचलो मग आम्ही गांधीग्रामवर आणि तेवढ्याच आपली गाडी डेंजर आहे भाऊ. डायरेक्ट चालू होती बिना चाबी. मग मी म्हटलं बाबा कोणी घेऊन देईन आपली गाडी प्लग काढून घे. मग प्लग काढला आणि गेलो मंदिराजवळ. इथून मग एक व्हिडिओ वगैरे काढून घेतला आपला. मग मंदिराजवळ बसलो भाऊ निवांत आम्ही 1-2 घंटे इथं. मग 1-2 कावडचे व्हिडिओ वगैरे काढून घेतले. तेवढ्यातच मला भाऊ कुठून दिसले गणेश भाऊ. स्नॅपच काढत जात. म्हटलं तुला स्नॅपचा नॅशनल कॉन्ट्रॅक्ट देऊन द्या लागते एखादा. त्याला म्हटलं चल आला तर पाय गिलाक जरासा स्नॅपच नको काढू का. स्नॅप काढले झाला. मग गेलो खालीतून मस्त हातपाय वगैरे धुतले आणि वर आलो. वर आल्यानंतर पाया वगैरे लागलो अंदर मंदिरात जाऊन महादेवाच्या पिंडीचे आणि निघालो वापस घरी जायला. तर पोट्टे हो आपण चाललो उद्या अशा यात्रेवर. ते यात्रा श्रावण महिन्यातल्या फक्त तिसऱ्या सोमवारी भरते. पुऱ्या वर्षातून फक्त एकच दिवस भरते. तर नेक्स्ट पार्ट नक्की पाहिजे. ब्लॉग आवडला असेल तर फॉलो करजा. चला जय श्री